चला आता आयताची परिमिती बरोबर काय सूत्र आहे सांगा बरं मला. 2 गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी. बर किती तार लागत असते आपल्याला. जेवढी परिमिती असते तेवढ्याच लांबीची तार लागत असते. मग आता परिमिती दिली आहे का त्यांनी आपल्याला सांगा बरं मला. मग नाही परिमिती काढावं लागेल आणि जेवढी परिमिती येईल तेवढीच तार आपल्याला लागणार आहे असं समजूत आपण. मग आता आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले कंसात काय सूत्र लिहून दिलं लांबी अधिक रुंदी. सांगा लांबी किती आहे 80, रुंदी किती आहे 50 बरोबर. हा 2 ला 2, 80 आणि 50 ची बेरीज 130. बर 130 आणि 2 चा गुणाकार म्हणजे याचा अर्थ आयताची परिमिती किती आली सांगा मला 260. म्हणजे याचा अर्थ जर ह्याला आपल्याला कंपाऊंड करायचं असेल तर किती मीटर लांबीची तार लागणार आहे 260 मीटरची. किती मीटरची तार 260 मीटरची तार लागणार आहे आपल्याला बरोबर. पण ते कंपाऊंड आपल्याला किती वेळेस करायचंय सांगा बरं मला. किती वेळेस करायचंय. म्हणून याला कितीने गुणायचं 5 न. एवढी तार आपल्याला लागेल. कारण बघा ही जी तार तुम्हाला लागणार आहे का ही तार तुम्हाला लागणार आहे पण किती वेळेस कंपाऊंड करायचं असेल तर 1 वेळेस बरोबर 1 वेळेस. पण इथं गुणिले 5 का बरं केले सांगा बरं जरा. कंपाऊंड किती वेळेस करायचंय आणि जर 3 वेळेस म्हणलं असेल तर 2 वेळेस म्हणलं असेल तर चला मग आता गुणाकार करा. 26 आणि 5 चा 0 ला 0. 26 चा पाडा येते म्हणा बरं. 26 1 26 2 26 3 26 चौक 26 5 30 पाडे पाठ करा तेवढे. बर आता मला सांगा टोटल तुम्हाला तार किती लागणार आहे 1300 मीटर. किती मीटर. बर तारेचा भाव कसा आहे सांगा बरं मला. 20 रुपयाला 1 मीटर. 20 रुपयाला 1 मीटर. आपल्याला किती मीटर खरेदी करायचे म्हणून 1300 मीटरचा खर्च जर काढायचा असेल तुम्हाला तर 1300 गुणिले किती करायचं 20. 13 दुनी आणि किती शून्य किती रुपये खर्च येईल मग 26,000. ती एक वाक्य लिहून टाका आता. मग अशी का लिहिलं सगळ्यांनी लिहून टाका. जेवढी परिमिती असेल तेवढ्या लांबीची तार लागत असते. 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 हा आता हे राहिलेले प्रश्न आपण काय करू रेकॉर्ड करून गेलो नेट न चालल्यामुळं. ते परत रेकॉर्डेड स्वरूपात युट्यूबवर टाकू. ती एक व्हिडिओ वेगळा टाकू काय अडचण नाही. रेकॉर्डिंग चालूच आहे त्याच्यामुळे अशी काय अडचण नाही. नेटवर्कचा आज मला वाटतंय प्रॉब्लेम आहे. काय नेटवर्क बदलावंच लागेल काय वाटेल मला. एअरटेलचं आहे ते. नेटचा प्रॉब्लेम आहे किंवा काय कशाचा प्रॉब्लेम आहे काय. तरी झाले तर आपले बऱ्यापैकी गंध झालते ना. काय काय एक व्हिडिओ हे टाकवत बर नाही ते रेकॉर्ड करून टाकवत ना. आता रेकॉर्डिंग चालू आहे सध्या. बर आता मला सांगा जेवढी परिमिती असते तेवढ्याच लांबीची काय लागत असते तार. आता हे सुद्धा प्रश्न थोडासा लेवल चांगली आहे बघा. ह्याच्यामध्ये थोडासा लेवल चांगली आहे. आता तुम्ही बोर्डवर लक्ष द्यायचं. इकडे लक्ष द्या. समजा एखाद्या आयताची परिमिती 20 मीटर आली तर तार किती लागल 20च मीटर. समजा आयताची परिमिती 50 मीटर आली तार किती लागल 50च मीटर. आयताची परिमिती 100 आली तार किती लागल 100च मीटर. म्हणजे जेवढी परिमिती असेल तेवढीच तार लागत असते. फक्त ती गुणिले 5 का बरं केलं होतं समजलं का तुम्हाला. 5 पदरी म्हणलं 3 पदरी म्हणलं असं तर मग आता थोडस पण त्याच्या पण पुढे जाऊन पाठीमागच्या वर्षी थोडीशी ह्याच्यामध्ये अजून लॉजिक चेंज केली त्यांनी बघा. मुंबईला
तुम्हाला मुंबईला ह्याच गणितामधलं लॉजिक थोडं आणखी चेंज केलं त्यांनी. काय लॉजिक चेंज केलं ते बघा आता. एका आयताकृती शेताला किती पदरी करायचे? हा, 10 रुपये प्रति दरानं किती रुपये खर्च आला? बर, आता मला सांगा, त्यांनी खर्च काढायला सांगितलाय का दिलाय? खर्च दिलेला आहे. खर्च काय केलेला आहे? दिलेला आहे. असं ह्याच्या अगोदरचं एक गणित आहे का बघूत आपण. नाही, चला आता ह्याच्या पुढे गणित नाही वाटतं आपलं. चल ठीक आहे, काय हरकत नाही. बर, इकडे लक्ष द्या आता. खर्च तुम्हाला इकडे बघा, खर्च काढायचा आहे का खर्च त्यांनी दिलाय? बर, खर्च कसा काढत होतो पाठीमागच्या गणितामध्ये? खर्च कसा काढतो सांगा बरं आपण, कोण सांगते मला? खर्च कसा काढायचो आपण? जेवढी काही एकूण तार असेल त्याला कशाने गुणायचो? पैशानं. कशाने गुणायचो? आलं का लक्षात? खर्च कसा काढायचो सांगा बरं आपण मला. जेवढी काही तार निघल त्याला पैशाने गुणायचो. पाठीमागच्या गणितामध्ये तार किती निघाली होती आपली? 1300. त्याला किती रुपयाने गुणलं? 20 रुपयाने गुणलं. असं केल्यामुळे काय भेटलं आपल्याला? एकूण खर्च भेटला. मग आता थोडं नीट लक्ष द्या. चौरसाची परिमिती बरोबर काय सूत्र असते? मोठ्याने सांगा. 2 गुणिले कंसात लांबी अधिक, सांगा लांबी किती आहे? लांबी 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 किती? 44. बर, रुंदी किती आहे? रुंदी किती आहे? x. बर, ही काय झाली? ते आयताची काय झाली सांगा मला? परिमिती झाली. काय झाली? परिमिती. बर, जेवढी परिमिती असेल तेवढीच काय लागत असते? तार. बर, आता किती वेळेस कुंपण करायचंय? किती वेळेस करायचंय? 3 वेळेस करायचं. किती वेळेस करायचंय? 3. म्हणून ह्याला गुणिले किती करायचं सांगा मला? 3 करायचं. गुणिले किती करायचं? आता परफेक्ट सांगा, ही आयताची काय आहे? परिमिती आहे. काय आहे? म्हणजे एवढ्या लांबीची तार लागणार आहे. एकची किंमत माहिती नाही, पुढे बघूत, घाबरू नका. ही काय आयताची परिमिती, म्हणजे एवढ्या लांबीची तार लागणार आहे. बरं, ह्याला 3 ने का बरं गुणले? बोला. म्हणजे टोटल तुम्हाला एवढी तार लागणार आहे. आता टोटल एवढी तार लागणार आहे. मला सांगा, एवढी तार कोणत्या दराने लागणार आहे तुम्हाला? 10 रुपये. म्हणून ह्याला आपण कितीने गुणायचो? 10 न. बर, आता नीट कन्सेप्ट लक्षात घ्या बरं का. असं केल्यामुळे आपल्याला काय भेटायचा? एकूण खर्च. एकूण काय भेटायचा? आणि ही आहे एकूण खर्च, आणि एकूण खर्चाची किंमत त्यांनी किती दिली आहे? 42. थोडं लेवल वाढली. अजून एकदा सांगतो पहिल्यापासून. आता नीट सांगायचं मला, पहिल्यापासून नीट लक्ष द्या. आता काय एकची किंमत काढली की संपला कार्यक्रम. तुम्ही फक्त लक्ष द्यायचं. मला सांगा, आता फक्त लक्ष द्या बरं का. इथून एवढी काय आहे आपली? काय आहे? इथून एवढी इथपर्यंत काय आहे? मोठ्या सांगा. म्हणजे तुम्हाला एक वेळेस कंपाऊंड करायचं असेल तर एवढीच तार लागणार होती. तुम्हाला 3 वेळेस कंपाऊंड करायचं होतं, म्हणून ह्याला कितीने गुणलं? बर, आता नीट लक्ष द्या. ही जी बॉक्स आहे, ही जी बॉक्स आहे, ही बॉक्स म्हणजे काय सांगा? आपली तार आहे. बॉक्स म्हणजे काय? एवढी तार लागणार आहे, बरोबर. बरं, आता तारीची किंमत कशी मीटर आहे? कशी मीटर आहे? आणि तारेला जर आपण त्या प्रति मीटरच्या खर्चानं गुणाकार केला तर एकूण काय भेटत असते? खर्च. बघा, आता पहिल्यापासून सांगा, ही बॉक्स म्हणजे काय? बर, तारेचा भाव कसं मीटर आहे? त्याच्यामुळे ह्या दोघाचा गुणाकार केल्यावर ह्या दोघाचा, ह्या 10 रुपयाचा आणि ह्या तारेचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला एकूण खर्च भेटते. कसला खर्च भेटते? आणि एकूण खर्च बरोबर त्यांनी दिलाय का आपल्याला? किती दिलाय? आता ह्या सगळ्यातून कुणाची किंमत काढायची? कुणाची किंमत काढायची? बिलकुल घाबरू नका. आता लक्ष द्या. 2 ला गुणाकाराला, आता सांगा मला, 44 ला, x ला, x. बरं, आता 3 आणि 10 चा गुणाकार किती? 30. आणि बरोबर किती? 42. एवढी स्टेप लिहून घ्या अगोदर. एवढी स्टेप लिहून घ्या. ह्याच्यामध्ये काही नाही समजत तर विचारा मला लगेच. अवघड नाही काहीच, फक्त थोडस नीट व्यवस्थित सोडावं लागलं आपल्याला. कसं आहे बघा, थोडं थोडं लेवल आता वाढायली आहे आणि वेगवेगळ्या स्वरूपामध्ये गणित विचारतात. आता मुंबईचा पेपर आवड कावर म्हणतात, तरी असं थोडं डिटेलमध्ये विचारतात. ते जुन्या विद्यार्थ्यांना काय वाटत नाही असं सोडवायला.
अवघड नसते, थोडं डिटेल मध्ये विचारते, दुसरं काय. फॉर्म्युला तेच आहे, तुम्ही 2-3 वेळेस ह्याचा सराव केला तर समजून जाईल तुम्हाला. बघा आता ही इकडे बघा, तार किती लागत असते आपल्याला, जेवढी परिमिती असते तेवढीच तार लागत असते. बरं, परिमिती म्हणजे काय सूत्र आहे, 2 गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी, एवढी एकासाठी तार लागणार होती, एक राऊंड घेण्यासाठी. आपल्या राऊंड किती घ्यायचे त्याचे 3, म्हणून ह्याला 3 न गुणलं, मग एवढी तार तुम्हाला लागणार होती. बरं, तारेचा भाव काय आहे 10 रुपयाला मीटर, म्हणून ह्याला 10 रुपयानं गुणलं. मग असं केल्यामुळे आपल्याला काय भेटला, टोटल खर्च भेटते मागलच्या गंधासारखा. असं केल्यामुळे बघा, हे 10 न गुणाकार केल्यामुळे इथपर्यंत केल्यामुळे टोटल खर्च भेटते, आणि टोटल खर्चाची किंमत बरोबर त्यांनी किती दिली आहे 42. बरं, ह्याच्यामध्ये 1 ची किंमत काढायची. आता सांगा मला, हे 30 गुणाकारात आहे का भागाकारात आहे? ह्या साईडला गेल्यावर काय होईल? आता इथं बघा, कंसाच्या बाहेर कोण आहे सांगा बरं मला, कंसाच्या बाहेर कोण आहे? कधी पण लक्षात ठेवा, कंसाबाहेरील संख्येने कंसामधल्या प्रत्येक घटकाला काय करावा लागतो, गुणाकार करावा लागतो. काय करावा लागतो, गुणाकार. आता एक पॉइंट महत्वाचा, ह्याच्यामध्ये एक प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे बघा. ही लांबी 44 नाही, किती आहे 45. लांबी 44 नाही, किती आहे 45. मला पाठ आहे ही गणित, प्रिंटिंग मिस्टेकच आहे फिक्स, 2023 ला आलो होत. मग आता सांगा मला, 2 इकडे लक्ष द्या, ती सोडून द्या तरी व्याल नसतो तुम्हाला. हा, 2 गुणिले 45 चा गुणाकार किती येतोय? आणखी एक बेसिक नियम गणितामधला, कंसाबाहेरील संख्येने कंसामधल्या प्रत्येकाला गुणाकार करायचा असतो. मग आता सांगा मला, 2 गुणिले 45 म्हणजे किती येईल 90. 2 गुणिले x म्हणजे किती येईल 2x बरोबर 4200, आणि भागाकारामध्ये किती 30. आता ही 0 0 काय झाला, बर 42 ला 3 न भाग देऊ आपण. आता 3 1 उरला, 3 चौक आणि 0 ला. आता ही पूर्ण वाचा बर, काय झालं आता 90 अधिक 2x बरोबर 140. मी तर लिहून टाकायचं. आता बघा 90 अधिक, इकडे बघा 90 अधिक 2x बरोबर किती झालं 140. बर, किंमत कोणाची काढायची आहे, 90 अधिक 2x बरोबर 140. आता मगाचा आठवा, ही 90 प्लस आहे का मायनस आहे, ह्या साईडला गेल्यावर काय होईल, म्हणून 2x बरोबर 140 मायनस 90, म्हणून 2x बरोबर सांगा किती आला, किती 50. बरं, आता 2 गुणाकारातून काय होणार, आणि 50 ला 2 न भागल्यावर किती येते 25. x ची किंमत किती आली मग 25. आता प्रश्न काय विचारलाय सांगा बरं, तुम्हाला प्रश्न काय विचारलाय, काहीच अवघड नाही ह्याच्यामध्ये, एकदम सोपा प्रश्न आहे. भरताव का फॉर्म? पोलीस व्हायचंय मला, अभ्यास बी करावा लागेल तसा तुम्हाला. मग असं तर पोलीस कोण करणार नाही तुम्हाला, एवढा अभ्यास करावा लागते बघा. आणि हे बघा, शेवटी कसं असते, थोडं तुम्ही जर नवीन विद्यार्थी असताल तर तुमचा बेस नसते, त्याच्यामुळे तुम्हाला हे थोडं अवघड वाटणार. पण मी तुम्हाला बोलवलं का बरं क्लासमध्ये, कारण तुम्हाला जाणीव असावी की बाबा आपल्याला असं पण पुढे जाऊन सोडवायचं. आतापासून माहिती असलं तर माणूस त्या लेवलला अभ्यास चालू ठेवताय आपला. नवीन विद्यार्थी तुम्ही असं टेन्शन मध्ये राहायचं नाही की असले विचारतेत का म्हणून, विचारतेत म्हणूनच आपण घ्यायला, आणि विचारतेतच म्हणूनच तुम्ही त्याच्याकडं थोडस गांभीर्याने बघायचं. मग अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं, हीच करायचं आपल्याला, जास्तीत जास्त अभ्यास करायचा, परफेक्ट रिझल्ट आणायचा आपल्याला. बाबा सर, बर हे सोडवलं ना आपण प्रश्न, हा सोडवला का, सोडवला हे बी प्रश्न बरं का, सोडवलेत म्हणून पुढे घेऊन चालू यायला मी नाही, कसं 16 ने कमी आहे, हे सोडवलंय का, ही सोडवलं वाटतं की. बर, आता नीट लक्ष द्या. बर, वाचा बरी सगळ्यांनी प्रश्न. एका आयताकृती शेताची लांबी 600 मीटर, रुंदी
तर शेताचे क्षेत्रफळ. पण इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये का इथं? अरे बाप रे, काय टेन्शन दिलेत म्हणा आता नेस. चला सांगतो, इकडे टेन्शन घेऊ नका, इकडे लक्ष द्या. बर आता सांगा मला, आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय फॉर्म्युला आहे? बरं सांगितल्यावर समजायला का सगळ्याला? लांबी गुणिले रुंदी. सांगा लांबी किती आहे? सांगताना काही जण लिहिलेत, लिहू नका. 600 मीटर आणि गुणिले 500 मीटर. आता सांगा मला, 6 पंचे 30 आणि किती शून्य? पण ह्याचं एकक काय आहे? म्हणून ह्याचं एकक काय येणार मग? हिवाचा बर काय मग आता? 3 लाख चौरस मीटर झालं. एवढं सोपं आहे. किती चौरस मीटर? अरे ऑप्शन नाही. मग आता कसं करायचं? हेक्टर घ्यायचं का ट्रॅक्टर घ्यायचं? आता तुम्ही बघा. आता 5 झालो तर हेक्टर, नाही झालो तर ट्रॅक्टरच आहे. बर आता मला सांगा, तुमचं एकक क्षेत्रफळाचं एकक काय आले? चौरस मीटर. ही मीटर मीटर मध्ये असल्यामुळं, पण आपल्याला उत्तर मीटर मध्ये दिले का हेक्टर मध्ये दिले? मग चौरस मीटर आणि हेक्टरचा काहीतरी संबंध असते, ते बी मी तुम्हाला सांगतो. चला काय टीप लिहून दिले मग आता? 10,000 चौरस मीटर बरोबर 1 हेक्टर. 10,000 हे लिहून घ्या. ह्याच्यावर प्रश्न असते कधी कधी डायरेक्ट परीक्षेत, की सांगा रे बाबानो 1 हेक्टर बरोबर किती चौरस मीटर. डायरेक्ट प्रश्न असते कधी कधी असं. मग 1 हेक्टर बरोबर 10,000 चौरस मीटर. आणि तुम्हाला माहिती असेल 1 हेक्टर बरोबर 2.5 एकर म्हणजे 100 गुंठे. हे बी तुम्हाला माहिती असेलच, कारण विमा वगैरे हेक्टर येते, म्हणून 1 हेक्टर मध्ये 2.5 एकर असते. आणि 1 एकर म्हणजे माहिती असेल 40 गुंठे. 2 एकर म्हणजे 80 गुंठे. अर्धा एकर म्हणजे 20 गुंठे. 80 आणि 20 100. मग आता थोडं नीट लक्ष द्या. 10,000 चौरस मीटरचा 1 हेक्टर असतो. आता थोडं नीट लक्ष द्या, आपल्याकडे किती चौरस मीटर आहेत सांगा बरं मला? 3,000 का 3 लाख? मग आता परत एकदा लक्ष द्या, इकडे बघा. चौरस मीटरचं तुम्हाला कशामध्ये करायचंय? हेक्टर मध्ये. कधी बी लक्षात ठेवा, चौरस मीटरचं हेक्टर मध्ये करायचं असलं की बिंदास्त ह्याला किती हजारानं भागायचं? 10,000. का बरं 10,000 भागायचं सांगा बरं मला? 10,000 चौरस मीटर बरोबर 1 हेक्टर. मग कितीने भागला ह्याला? 10,000. सांगा आता 1 2 1 2 3 4. आपलं उत्तर किती आलं मग? 30. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. अवघड नाही, फक्त एवढा अभ्यास करावा लागला आपल्याला. हे ऑनलाईनला गेले पाहिजे होते गणित, चांगलं झालं असतं. नेटच चला नाही आप. हा रेकॉर्डिंग चालू आहे. अरे बाप रे, हे तर लय मस्त गणित आहे की. मग सोडवा आता. हे तर का ज्यानं काही अभ्यास न करता गेले त्याला प्रश्न बी कळणार नाही. गणित लय लांब राहील, उत्तर प्रश्न कळणार नाही. चला सांगा बरं, 1 मिनिटात कोण सांगते बघू. सोडून दाखवा, सोडून पाठ करू नका. आणि त्या प्रश्न संचामधले गणित पाठ करू नका. तसंच पाठ करायचं. येण्या झालं काय कधी गणित, उत्तरच पाठ करायला. सोडवा सगळ्यांनी पटापट फास्ट.
चला सोडवलं का मग? हा चला आता लक्ष द्या इकडं. सोडवलं का? आले मला माहिती आहे उत्तर सगळ्याला. आले का उत्तर? हा मला माहिती आलंय तुम्हाला, तरी पण मी सांगतो एकदा, इकडे लक्ष द्या. आता सांगा मला, आयताच्या लांबीतून व रुंदीतून किती वजा करायचे? तर 5. तर त्याची परिमिती 26 येते. या माहितीचे गणित भाषेतील रूपांतर खालीलपैकी कोणते आहे? आता बघू. आता मला तुम्ही सांगायचं, आयताची परिमिती बरोबर काय सूत्र असते? एवढं तर पाठ झालं की आज बस झालं, सक्सेस झालो म्हणायचं. नवीन काय टेन्शन घ्यायचं नाही. नवीनला एवढं बी समजलं की बाबा आयत नावाचं आपल्याला राहतंय परीक्षेला, एवढं बी समजलं तर आजचा दिवस तुमचा सक्सेस झाला म्हणायचं. मग आता सांगा मला, आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले कंसात लांबी अधिक, सांगा आयताची परिमिती किती दिली आहे? 26 गुणिले 2 गुणिले कंसात. आता सांगा मला, नीट लक्ष द्या, लांबी माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे का नाही? आणि रुंदी माहिती आहे का? बरं आता मला सांगा, आपलं उत्तर कशामध्ये आहे सांगा बरं मला. मग एक काम करा ना, लांबीला काय म्हणा x आणि रुंदीला काय म्हणा. बर त्यांनी इथे एक सूचना दिली आहे बघा, लांबीतून आणि रुंदीतून किती वजा करायचे? तर चला मग आता लांबीतून 5 वजा करा आणि रुंदीतून 5 वजा करा. म्हणले म्हणून केलो आपण तस. बघा आणखी एकदा, आता लांबीतून व रुंदीतून किती वजा केले? 5 वजा केल्यावर ह्याची परिमिती बरोबर किती येते? 26. मग आता थोडस नीट लक्ष द्यायचं बरं का. ही 2 गुणाकारातलं काय होणार? मोठ्याने सांगा. मग 26 ला 2 न भागल्यावर डायरेक्ट लिहू का? किती लिहू? 13 बरोबर. आता थोडस नीट लक्ष द्यायचं, इथं नीट लक्ष द्यायचं. तुम्हाला गणितामधला बेसिक नियम सांगतो. बर, x अधिक y ला x अधिक y, x अधिक y ला x अधिक y. आता थोडस नीट लक्ष द्यायचं, हे -5 आहे बघा, आणि हे पण काय आहे? -5. गणितामधला बेसिक नियम, +10 का -10? +10 नसते. वजाबाकी मध्ये मायनस मायनस प्लस होत नसते, कुठं बी होत नसते, ती गुणाकारात होत असते. मग दिलेल्या सर्व संख्या ऋण असतील तर प्रथम यांची काय करायची? आणि उत्तराला मायनस चिन्ह, -10 म्हणून इथं लिहिलं मी -10. बरं आता नीट लक्ष द्या, हे 10 प्लस आहे का मायनस आहे? ह्या साईडला आल्यावर काय होईल? 13 अधिक 10 बरोबर x अधिक y. 13 आणि 10 ची बेरीज किती येते? 23 बरोबर x अधिक y. आहे का असं ऑप्शन? पर्याय क्रमांक 3 बरोबर होत. लक्षात ठेवा, ट्रिक वगैरे कशी आहे त्याची काही नाही. म्हणजे समजा नाही झाल्यावर तीच आहे. मग नाही लागलो तुम्ही की ती ट्रिक वापरायचं तुम्हाला. लक्षात ठेवायचं. तसंच एखादी ट्रक बिग घेऊन मस्तपैकी असं वाजवत फिरायचं. एखादा 10 भाव दिसला की निवांत जेवण करायचं, 1 तास झोप घ्यायची पुढे निघायचं. पण असं एक दिवस नाही, असं आयुष्यभर करावं लागतं. हे लक्षात ठेवा. जर नाही नोकरी लागली तर तेच करावं लागेल परत. बर आता नीट लक्ष द्या. आता हा नियम डबल सांगता येईल का तुम्हाला? मग सांगा बरं मला. -1 -1 -3 -3. बरं ह्याचं उत्तर किती येते सांगा मला. इकडे इकडे ह्याचं उत्तर +2 का -2? आणि ह्याचं मायनस, तसं -5 -5 x अधिक y. x अधिक x कशाला? x अधिक y. मग आता ही 10 प्लस आहे का मायनस आहे? ह्या साईडला आल्यावर काय होईल? आणि 13 आणि 10 ची बेरीज x अधिक y बरोबर किती आलं? मग असा आहे का ऑप्शन? पर्याय क्रमांक 3. आता बघा, हा प्रश्न तुम्हाला आयतावरचा नाही, हा प्रश्न आहे वर्तुळावरचा.
कशावरचा आहे? वर्तुळावरच. लिहायचं नसतं, येत नसते तुम्हाला, इकडे लक्ष द्यावं का. आता नीट लक्ष द्या. ह्या आकृतीला काय म्हणतात? वर्तुळ. इकडे इकडे बोलू नका. ह्या आकृतीला काय म्हणतात? वर्तुळ. बर, हे वर्तुळाचा काय आहे आणि हा वर्तुळाचा काय आहे? व्यास आहे. काय? परिघ आहे. काय आहे? परिघ. वर्तुळाचा परिघ म्हणजे वर्तुळाची बाउंड्री. म्हणजे थोडक्यात ह्याला वर्तुळाची काय म्हणता येईल सांगा आपल्याला? परिमिती. वर्तुळाची परिमिती किंवा वर्तुळाचा परिघ. आलं सगळ्या लक्षात? कारण तुम्ही मला सांगा, परिमिती म्हणजे काय असते? सर्व बाजूची बेरीज, बरोबर. तसं आता वर्तुळाला तर हीच बाजू आहे फक्त, गोलाकार बाजू. मग ह्या गोलाकार बाजूचं नाव काय असते? परिमिती किंवा परिघ. परिमिती किंवा परिघ. बर, वर्तुळाच्या केंद्रबिंदू पासून वर्तुळाच्या परिघापर्यंत काढलेल्या रेषाखंडाला त्रिज्या असे म्हणतात. काय म्हणतात? त्रिज्या. सांगा, एका वर्तुळाला किती त्रिज्या काढता येतील? किती पण काढता येतील, बरोबर. आता दोन सूत्र आपल्याला इथं वापरायचे आहेत. पहिली गोष्ट, वर्तुळाची परिमिती किंवा वर्तुळाचा परिघ. वर्तुळाची परिमिती किंवा वर्तुळाचा परिघ ह्याचा फॉर्म्युला आहे 2πr. काय फॉर्म्युला आहे? आणि दुसरा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे πr चा वर्ग. आता थोडं नीट लक्ष द्या. गणित वाचा बरं गणित. आता वाचा गणित. आता आता वाचा. ही काय टेन्शन घेऊ नका. हा, पुढे वाचा. बस, आता नीट लक्ष द्या. एवढेच मी जे काही रेषा ओढल्यात नाही तेवढेच वाचा. परिमिती आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ समान आहे. बस, नाही एवढंच वाचायचं होतं. वर्तुळाची परिमिती आणि क्षेत्रफळ कसं आहे? समान. समान म्हणजे गणितामध्ये सारखं. म्हणजे कोणतं चिन्ह वापरायचं? बरोबर, कोणतं चिन्ह वापरायचं? हा, सांगा आता. वर्तुळाची परिमिती किंवा वर्तुळाचा परिघ बरोबर सूत्र आहे 2πr. हे सूत्र कशाचं आहे सांगा मला? कुणाची परिमिती? वर्तुळाची परिमिती. आणि मला सांगा, वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे πr चा वर्ग. हे कशाचं सूत्र आहे सांगा मला? वर्तुळाच्या. आणि ह्या दोघाची किंमत कशी आहे म्हणे त्यांनी? सारखी. म्हणजे मध्ये कोणतं चिन्ह वापरायचं? बरोबर, तुम्ही लिहू नका, लक्ष द्या उगा. वर्तुळाची परिमिती सूत्र वाचा बर, मोठ्याने सांगा. आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ. बर, आता आपल्याला काय करायचंय? ह्याच्यामधली आर ची किंमत काढू. कुणाची किंमत? बर, आता सांगा मला, 2 ला पायची किंमत किती असते? मोठ्याने सांगा. 22 किंवा काही करायची गरज नाही. पाय असं बी कॅन्सल होते, उगा टाइमपास करायची गरज नाही. हा, 2 ला 2, हे गुणिले पायला पाय आणि गुणिले आर ला आर आणि बरोबर पायला डबल 30 लिहित आपण. बर, आता सांगा मला किंमत कुणाची काढायची आपल्याला? मोठ्याने सांगा की आर ची. मग एक काम करूत आपण, हे गुणाकारातले भागाकारात आणि भागाकारातले गुणाकारात. इथले गुणाकारातले भागाकारात घेऊत. तर पहिल्यांदा ही स्टेप तुम्ही लिहून घ्या एकच, मग घेऊत आपण लगेच. म्हणजे समजावं असं माझं उद्दिष्ट. ह्याच्यातले काही समज नसेल तर विचारा मग. आता अंकीय समान म्हणजे काय? बरोबर चिन्ह वापरायचं असते, बाकी काही नाही. समान म्हणजे काय, एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. हा, आता वर्तुळाची परिमिती बरोबर काय सूत्र आहे किंवा परिघ बरोबर काय सूत्र आहे? 2πr. हे थोडं तुम्हाला पाठ पाहिजे. आता एक दिवशी आपण वर्तुळाचं बघू, डिटेल तसं अनालिसिस करू. जसं चौरसाचं बघितलं होतं बघा, आपण बघितलं होतं का नाही? चौरसाच आयताचं बघितलं. पूर्ण भूमिती डिटेल मध्ये सांगतो मी तुम्हाला काय काय विचारतात. फक्त तुम्ही तेवढा अभ्यास करून ठेवा. आज इंटरनेटनं जरा प्रॉब्लेम दिला आपल्याला. पूर्ण झालं असते.
नेट न प्रॉब्लेम दिला आला असं. बरं चला जाऊ द्या. हा इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. ह्याच्यामधून तुम्हाला इकडे बघा, बोलू नका. ह्याच्यामधून किंमत काढायची आहे आरची. कुणाची किंमत काढायची आहे? आरची. मग आता एक काम करूत आपण, थोडस नीट लक्ष द्यायचं तुम्ही. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे? पाय आर चा वर्ग. बर आर चा वर्ग म्हणजे आर चा किती वेळेस गुणाकार? मग इथं मी असं लिहू शकतो का याला? आर गुणिले आर. आर चा वर्ग म्हणजे काय? आर गुणिले आर. आपण एक काम करू, ह्या आर ला इथंच ठेवूयात सुरुवातीला बरं का. हे आर ला आर इथंच ठेवूयात, तुम्हाला समजा म्हणून, नाही डायरेक्ट असं बी कॅन्सल करता येते. पाय गुणिले आर गुणिले आर. आता सांगा मला, हे तीन कार्य, हे दोन कार्य करते गुणा करता येत का भागा करता येत? इकडे गेल्यावर काय होतील सांगा बरं. ते काय काय लिहू मग आता? पाय गुणिले, दोन ला इथंच ठेवा, काय अडचण नाही, दोन ला इथंच ठेवा. हा चला, फक्त आपण कोणाला घेऊन जाऊयात? पायला. दोन ला कशाला घेऊन जायचं? आरची किंमत काढायची आपल्याला. बरं आता काय काय कॅन्सल होतंय सांगा बरं मला. तुम्हाला समजा म्हणून एवढं, नाही तर डायरेक्ट असं 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 बी कॅन्सल करतायत. आता सांगा मला, ही पाय नावाचा कार्य करता गुणा करत आहे का भागा करत आहे? ह्या साईडला गेल्यावर काय होईल? इथे काय काय कॅन्सल होते वाटाले? बर आता मला सांगा, किंमत कुणाची काढायची आहे? आरची. बरं आता इथं 2 गुणिले आर बरोबर आर गुणिले किती राहिलं? आर. बर आता सांगा, हे आर गुणा करत आहे का भागा करत आहे? इकडे गेल्यावर काय होईल सांगा बरं. आता पुढची स्टेप सांगा की जरा मला. 2 बरोबर आर गुणिले आर भागिले आर. आर आर आर. आता काय काय कॅन्सल होते? काय काय कॅन्सल होते? आर बरोबर किती आलं? आर ची किंमत किती आली? आर म्हणजे काय असते? त्रिज्या. आर म्हणजे काय असते? आर म्हणजे रेडियस, म्हणजे काय? त्रिज्या. मला सांगा, वर्तुळाची त्रिज्या किती आलेली आहे? किती आलेली आहे? आता वर्तुळाचं आणखी एक वैशिष्ट्य, व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. मला सांगा, त्रिज्या किती आली आहे आपली? मग व्यास किती असेल? थोडं वर्तुळाचं होऊ द्या, म्हणजे अजून जास्त समजेल तुम्हाला. आता काही समजलं नसलं तर विचारा थांबून, असं काही नाही, 1 तास इथं थांबून विचारू शकता तुम्ही.